वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाईम कॉलही महत्त्वाचा ठरला। फेस टाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता। मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागानं मोठा कस लावला आणि फेस टाईम कॉलिंगचे IP ॲड्रेसेस मिळवले आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या। पाहूया। निलेश चव्हाणला भोवल्या 2 घोडचुका। निलेशच्या अटकेसाठी फेस टाईम कॉल ठरला महत्त्वाचा। निलेश चव्हाण वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड करणारा, तब्बल 10 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता। पण त्यानं ॲपलमधून फेस टाईम कॉलिंग केलं आणि तो इथेच फसला। 25 मेला दिल्ली ते गोरखपूर या खासगी बसच्या प्रवासानं त्याचा घात केला। पुणे ते दिल्ली या प्रवासादरम्यान निलेशच्या घटस्फोटित मैत्रिणीनं दिल्लीतून त्याची साथ सोडली आणि ती पुण्यात परतली। पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि इथूनच निलेशचा उलट प्रवास सुरू झाला। पोलिसांनी निलेशच्या दिल्ली गोरखपूर प्रवासाचा CCTV मिळवला। त्यानंतर सलग 3 दिवस CCTVद्वारे निलेशचा माग काढण्यात आला आणि तो नेपाळमध्ये पोहोचल्याचं आढळून आलं। इथेच निलेशनं दुसरी मोठी चूक केली जी पोलिसांच्या पथ्यावर पडली। निलेशने नेपाळमध्ये इंटरनेट वापरासाठी एक स्वतंत्र सिम कार्ड घेतलं। त्या आधारे ॲपल मोबाईलमधील फेस टाईम कॉलिंगचा वापर करत त्याने अनेकांशी संपर्क साधला। पिंपरी चिंचवड सायबर विभागाने हीच बाब हेरली आणि मोठा कस लावत त्याचे IP ॲड्रेस मिळवले। या आधारे त्याचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झालं आणि त्याला बेड्या ठोकण्यात यश आलं। कुठलीही टेक्नॉलॉजी डिजिटल फुटप्रिंट पाठीमागे सोडते, त्याचप्रमाणे ॲपलमध्ये फेस टाईम हे एक फीचर ज्याचा उपयोग ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी केला जातो आणि हे फीचर फक्त 2 ॲपल मोबाईलमध्ये कनेक्ट करण्यासाठी केलं जातं। तर या ॲपल मोबाईलमध्ये पुश नोटिफिकेशनचा वापर केला जातो व ॲपल आयडीला फेस टाईम कनेक्ट करण्यासाठी ॲपल आयडीचा वापर केला जातो। तर ॲपल आयडी मार्फत लॉ एन्फोर्समेंट एजन्सी हे IP लॉग ट्रॅक करू शकतात आणि सदरच्या IP लॉग मार्फत कुठलाही डिव्हाइस हे लोकेट केलं जातं। त्यामध्ये त्याचा IP लॉग असेल, त्याचबरोबर त्याचा नंबर असेल, लोकेट करून कुठल्याही आरोपीला ते सहजासहजी पकडू शकतात। हा फेस टाईम कॉल म्हणजे काय? तर फेस टाईम मुख्यत्वे ॲपलच्या उपकरणांवर संवादासाठी डिझाईन करण्यात आलंय। आयफोन, iPad टच सारख्या अनेक ॲपल उपकरणांवर उपलब्ध आहे। फेस टाईममध्ये ग्रुप फेस टाईम, ऑडिओ फोकस आणि स्क्रीन शेअरिंग उपलब्ध आहे। फेस टाईमद्वारे तुम्ही व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलही करू शकता। फेस टाईम कॉल करण्यासाठी ॲपल आयडीवर फेस टाईम सेवेत नोंदणी करणं आवश्यक आहे। संपर्क, कॉल हिस्ट्री किंवा व्हॉइस मेसेजेसमधून फेस टाईम कॉल सुरू करू शकता। फेस टाईम कॉल्स वायफाय किंवा सेल्युलर डेटाद्वारे होतो। एकाच वेळी अनेकांची फेस टाईम कॉल तुम्ही करू शकता। निलेशनं सगळे व्यवहार केले, स्वतःच्या वाहनानं प्रवास टाळला, स्वतःचा फोन वापरणंही टाळलं, पण घटस्फोटित मैत्रिणीला सोबत घेऊन फिरणं आणि ऑनलाईन फेस टाईम कॉलिंग करणं या 2 घोडचुकांची किंमत निलेशला थेट तुरुंगात फेडावी लागणार आहे। पण या निमित्तानं आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय, तो म्हणजे फेस टाईम सारखं फीचर जे राजकारणी, सेलिब्रिटींसह प्रमुख व्यक्ती वापरत असतात। त्यामुळे ॲपलचा कॉल जरी टॅप होत नसला तरी स्ट्रेस होतो, हे मात्र या उदाहरणानं स्पष्ट झालं। नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।